आपल्यासोबत आहेत अनिकेत विश्वासराव आणि आपण त्यांना नाटकांबद्दल काही प्रश्न विचारणार आहोत. नमस्कार सर, मराठी मूडमध्ये तुमचे स्वागत. नमस्कार आणि धन्यवाद. सर, पहिला तर मला सांगा तुमचा मूड कसा आहे आणि तुमची दिवसाची सुरुवात कशी झाली आज? खूपच छान. म्हणजे 2:22 ज्या दिवशी प्रयोग असतो किंवा कुठल्याही माझ्या नाटकाचा प्रयोग असतो तेव्हा माझा मूड फ्रेशच असतो आणि खूप मी पेप्टअप असतो, चार्जड असतो मी. तसाच आजही होतो आणि मराठी मूडची टीम आली आहे, तुम्ही सगळे आलात, त्यामुळे सोने पे सुहागा. थँक्यू सो मच. मलाही तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. तुमच्या पात्राबद्दल काय सांगाल, भूमिकेबद्दल काय सांगाल, काय आहे भूमिका आणि तुम्ही काय करतात? कॅरेक्टरचं नाव आहे केतन खामकर. तो एक सायंटिस्ट आहे, ॲस्ट्रॉनॉमर आहे तो. आणि त्यामुळे तो खूप त्याचे जे थॉट्स आहेत ते खूप असे रिजिड आहेत की एक तर नास्तिक आहे तो. देवावरती अजिबात 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 विश्वास नाही आहे त्याचा. आणि त्या बाबतीतली त्याची जी मतं आहेत ती खूप ठाम आहेत त्याची. आणि त्यामुळे कोणी जर असं काहीतरी बोललं किंवा काय तर तो प्रचंड इरिटेट होतो. म्हणजे तो समोरच्या व्यक्तीला असं मूर्खात नाही काढत, पण म्हणजे हे काय बोलतायत लोक, असं साधारण त्याचं कॅरेक्टर आहे. आणि त्याच्या घरामध्ये, नवीन घरात जे राहायला आलेले आहेत, नवरा बायको आणि त्यांची लहान मुलगी जी काही महिन्याचीच आहे अजून. आणि त्याच्या बायकोला त्या घरामध्ये काहीतरी सेन्स होत असतं, पॅरानॉर्मल काहीतरी आहे असं सेन्स होत असतं. आणि हे नाटक म्हणजे टोटली ते द्वंद्व आहे की आस्तिक आणि नास्तिक यांच्यामधलं द्वंद्व आहे हे नाटक. तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की तुम्ही नाटकामध्ये जे पात्र आहे ते नास्तिक वगैरे आहे, तर तुमचा विश्वास आहे का, म्हणजे अनिकेतचा विश्वास आहे का, भूत प्रेत वगैरे असतं किंवा काही गोष्टी असतात? म्हणजे विश्वास इन द सेन्स कसं आहे की फेथ आहे, म्हणजे काहीतरी पॉवर नक्कीच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी मागतो किंवा आपली काहीतरी दृढ इच्छा असते कुठली तरी गोष्ट मिळवण्यासाठी, ती जी पॉवर आहे तर त्याच्यावरती माझा फेथ आहे. आणि जर पॉवर आहे तर मग जी नेगेटिव्ह एनर्जी आहे, नेगेटिव्ह फोर्स आहे, तो सुद्धा एक्झिस्ट नक्कीच करतो. ह्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. पण आयडल वर्शिप किंवा देव किंवा असं मी फार नाही म्हणत. अच्छा, म्हणजे तुम्ही रिअल लाईफमध्ये पण नास्तिक आहे? नास्तिक नाही आहे मी, तेच सांगतोय ना मी. नास्तिक म्हणजे जे असं काही एक्झिस्टच करत नाही अशी लोक असतात. तो फोर्स वगैरे असं काही नाहीच आहे. जे करू ते आपण करू, जे मीच करणार किंवा काय वगैरे, असं देव वगैरे काहीच नसतं किंवा फोर्स वगैरे काय नसतो. माझी इच्छा आहे ते मी करतो आहे, तसं माझं नाही आहे. मी एक फोर्स जो आहे त्याला बिलीव्ह नक्कीच करतो. तुम्ही जसं बोलला की तुमचा विश्वास आहे म्हणजे थोडाफार, तर तुम्ही कधी अनुभव वगैरे घेतलाय का? असा काही अनुभव आला का तुम्हाला? अनुभव तर ॲक्च्युली तसा मला काही आला नाही आहे. पण मी कोकणातला आहे, त्यामुळे काही गोष्टी, किस्से वगैरे लोकांकडून ऐकलेले आहेत की चकवा लागणं किंवा काय, ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत असतात. सो तसं मी ऐकतो. आणि मी म्हणजे कसं आहे की त्यांची ती बिलीफ आहे, त्यांना ते एक्सपिरियन्सेस आले आहेत, सो मी ते नाकारत डेफिनेटली नाही. नक्कीच. आणि दिग्दर्शकाचे विजय केंकरे सर आहेत, त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव किंवा काही? खूपच छान. म्हणजे हे विजय सरांबरोबरचं माझं 3रं नाटक आहे. माझं पहिलंच नाटक विजय सरांबरोबर मी केलं होतं. म्हणजे पहिलंच थिएटरमधलं प्रोफेशनल काम. त्यांनी मला ब्रेक दिला असं म्हणायला डेफिनेटली हरकत नाही. आणि सगळीच नाटकं आम्ही जी केली एकत्र ती खूप गाजली. आणि आता मी काय बोलणार, म्हणजे आता 110-115 नाटकं त्यांनी आपल्या करिअरमध्ये डिरेक्ट केलेली आहेत. सो इज अ फॅन्टॅस्टिक डिरेक्टर आणि त्यांच्याबरोबर काम करायला नेहमीच आवडतं. आणि ते खूप फ्री हँड देतात ॲक्टरला. म्हणजे असं रिजिड नाही आहेत ते खूप. म्हणजे एक डिरेक्टर एक रिजिड असला की इथनं चालत इकडे यायचं, अरे पण काय यायचं, प्रश्न पडले तर मी सांगतोय ना तर यायचं, असे तर अजिबातच नाही आहेत. आणि खूप फ्लेक्सिबल आहेत ते. त्यामुळे स्वतःचं सुद्धा ग्रोथ होत राहते त्यांच्याबरोबर काम करून त्या एंटायर प्रोसेसमध्ये. म्हणजे तुम्हालाही ठरवता येतं की हां, मी काय केलं पाहिजे? हां, म्हणजे ते सजेशन्स ॲक्सेप्ट करतात ॲक्टर्सकडनं. म्हणजे आम्ही आता त्यांच्या पेक्षा खूपच लहान आहोत, तरीसुद्धा एक टीम मानतात ते. आणि नाटक मोठं सगळ्यात अशी त्यांची मान्यता आहे.
कुठलेही डिरेक्टर असो, प्रोड्युसर असो, ॲक्टर्स असो, सगळ्यांपेक्षा नाटक मोठं ते चांगलं झालं पाहिजे, यांच्याकडे त्यांचा कल असतो. नक्कीच नाटक चांगलं होतं आणि 75वा प्रयोगही तुम्ही करणार आहात पुढे. तर आत्ता म्हणजे लोकांना नाटक प्रेक्षकांना आवडतच आहे. तर प्रेक्षकांची अशी कोणती प्रतिक्रिया जी लक्षात राहिली आहे आत्तापर्यंत एखादी? नाही, ह्या नाटकाचा जो शेवट आहे तो खूपच अनएक्सपेक्टेड आहे सर्व प्रेक्षकांना आणि तो खूपच भारावून जातात लोक आणि तो एक USP नक्कीच मी या नाटकाचा मानेन. नक्कीच. को ॲक्टर्स बरोबर कशी आहेत तुमची ट्युनिंग कशी आहे किंवा त्यांच्याबद्दल एखादी चांगली गोष्ट, वाईट गोष्ट काय सांगाल? प्रियदर्शन आणि रसिका यांच्याबरोबर मी आधी काम केलं. गौतमीबरोबर मी पहिल्यांदाच काम करतो आहे. पण आमच्या चौघांचीही केमिस्ट्री खूप छान आहे आणि त्यामुळे ते दिसतं परफॉर्मन्सेसमध्ये. म्हणजे काही कोणामध्ये काही इगोज नाही आहेत किंवा काय जे काय असतं तुझं चांगलं होत असेल, सगळे एकमेकांना सपोर्ट करूनच करतायत आणि खास करून माझ्या बाबतीत झालं तर मी खूप लेट एंट्री घेतली या नाटकामध्ये. त्यामुळे रसिका, दर्शन, गौतमी या तिघांनीही मला खूप सांभाळून घेतलं आणि मला वेळोवेळी चांगले सल्ले दिले आणि माझा परफॉर्मन्स चांगला कसा होईल, अजून याच्यासाठी कसा इम्प्रूव्ह होईल याच्यासाठी माझी खूप मदत केली. आणि प्रयोग तर आम्ही करतोच, पण जे प्रयोगाच्या आधी आणि प्रयोगाच्या नंतर जी आमची धमाल असते किंवा आम्ही ट्रॅव्हल एकत्र करतो तेव्हा आमची जी धमाल असते त्याच्या बॉन्डिंग होत राहतं आणि ते खूप गरजेचं सुद्धा आहे कुठल्याही प्रोजेक्टसाठी. इनफॅक्ट पण मी तुम्हाला विचारलं एक चांगली गोष्ट, एक वाईट गोष्ट प्रत्येकाची सांगायची. आता गौतमी इथेच आहे तर तिच्यापासून सुरुवात करूया आपण. गौतमीची चांगली गोष्ट, खूप चांगल्या गोष्टींपैकी एखादी चांगली गोष्ट तिची सांगायची झाली तर तिच्या परफॉर्मन्समधली म्हणजे तिच्या पर्सनल याच्याबद्दल सांगायचं आहे का परफॉर्मन्सबद्दल सांगायचं आहे? त्या परफॉर्मन्सबद्दल सांगायचं, कन्सिस्टंट परफॉर्मन्स असतो तिचा परफॉर्मन्स कधीही हलत नाही. 19-20 असं काही नसतो, बँग ऑन टू द पॉईंट असतो. आणि ती गौतमी ॲज अ पर्सन सांगायचं झालं तर खूप ती लाईव्हली आहे, खूप आणि खूप अशी पॉझिटिव्ह वाईब्स स्प्रेड करते सगळीकडे. नक्कीच. आणि प्रियदर्शनबद्दल सांगायचं झालं तर तो आम्हाला खूप हसवतो आणि तो नाटकातही प्रेक्षकांना खूप हसवतो आणि तो स्वतः एक खूप चांगला दिग्दर्शक असल्यामुळे त्याचा आमच्या परफॉर्मन्सेससाठी सुद्धा खूप फायदा होतो. आणि मी प्रियदर्शनबरोबर अनेक चित्रपटसुद्धा केलेले आहेत, त्यामुळे ती जी फ्रेंडशिप आहे, ती बॉन्डिंग आहे, ते नेहमीच होतो कामी येते ती बॉन्डिंग जे आहे ते. आणि रसिकाबद्दल सांगायचं झालं तर ती स्वतः एक लेखिकासुद्धा आहे, खूप चांगली अभिनेत्री तर आहेच आणि त्यामुळे सुद्धा खूप फायदा होतो परफॉर्मन्सेस आणि नाटकामध्ये. आणि म्हणजे चांगली गोष्ट सांगायची, आमचं खूप चांगला बॉन्डिंग आहे, एवढंच मी सांगू शकेन. नक्कीच. आणि सर, जर तुमचं जे कॅरेक्टर आहे केतन नावाचं, तर त्याचं जर इंस्टाग्राम बायो असतं तर काय असतं? इंस्टाग्राम बायो असता तर काय असता? देर इज ओनली गुड इन द वर्ल्ड, नो गॉड इन द वर्ल्ड. तारे जमी पर, कारण यात मी ॲस्ट्रॉनॉमर असं जे आधीच सांगितलं, त्यामुळे बायो तारे जमी पर. छान होता बायो, खरं तर शोभेल असा. बघितलं कसं आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो आणि सजेस्ट करत असतो. आत्ता मी बोललो एक्झाम्पल रेडे. सर, गीतांजली कुलकर्णी आहे जे ॲक्टर्स, तर त्यांनी आता रिसेंटली म्हटलं होतं की मराठी प्रेक्षक खूप कमी आहेत नाटकासाठी, 2% वगैरे काहीतरी आहेत. तर यावर तुमचं मत काय आहे? म्हणजे नक्की असं आहे की नाटकासाठी 2% त्यांचं म्हणणं असं आहे की संबंध महाराष्ट्रात फक्त 1 किंवा 2%च मराठी प्रेक्षक हे नाटकाला नाही, आय एम सॉरी टू डिफर. म्हणजे मला असं नाही वाटत. म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स जो आहे तो माझ्या पहिल्या नाटकापासून अजिबातच असं नाही आहे. थिएटर्स पॅक्ड आहेत. इनफॅक्ट मराठी रंगभूमीला जी वैभवशाली परंपरा मिळाली आहे ती अजूनपर्यंत टिकून आहे आणि मराठी प्रेक्षक खूप बघतात मराठी नाटकं.
म्हणजे फॉर एक्झाम्पल आजचं उदाहरण आमचं नाटक होतं ते आता तुम्हीच बघितलंच, तेही 90% फुल होतं. त्याच वेळेला देवबाभळी शिवाजी मंदिरला म्हणजे बाजूलाच हाऊसफुल होतं. आणि आत्ता मोरूची मावशी भरत जाधव यांचं नाटक तेही पॅक आहे. आणि त्यामुळे मला अजिबातच असं वाटत नाही, काय माहीत असं का बोलली असेल ती, पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स तर असं नाही आहे. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र बोलतो आहे मी, फक्त मुंबई पुणे असं नाही म्हणत आहे मी. म्हणजे आम्ही जेव्हा इनफॅक्ट गोवाचं ऑडियन्स खूप मराठी नाटक आलं की आवर्जून बघतं. सो माझा एक्सपिरियन्स वेगळा आहे. नक्कीच सर. आणि सर तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की तुमची एंट्री लेट झाली, तर भूमिका कशी मिळाली, कसं ठरवलं की मला हे पात्र साकारायचं? भूमिका कशी मिळाली म्हणजे मला अप्रोच केलं विजय सरांनी की अशी एक असं एक नाटक मी करतो आहे, तर असा रोल आहे, ही कास्ट आहे आणि ही टीम आहे सगळी, आणि तुला आवडेल का करायला हा रोल? सो विजय सरांबरोबर मला काम करायला नेहमीच आवडतं आणि ही काय माझ्यासाठी को ॲक्टर्सची ही ड्रीम टीम होती. त्यामुळे मी लगेचच हो म्हणालो विजय सरांना की मी हे नाटक करतो आहे. म्हणजे माझी सूर्याची पिल्ले हे नाटकसुद्धा चालू आहे, अ परफेक्ट मर्डर हे नाटकसुद्धा चालू आहे त्यामध्ये. आणि विजय सर म्हणाले की विजय सर स्वतः प्रोड्युसरसुद्धा आहेत, को प्रोड्युसर आहेत ते या नाटकाचे. ते म्हणाले की तारखांची वगैरे तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळं सांभाळून घेतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो सगळं सुरळीत चाललेलं आहे. आणि पुन्हा एकदा मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळत होती, तर मी डेफिनेटली आय पाउन्स्ड ऑन दॅट अपॉर्च्युनिटी. नक्कीच. तुम्ही नाटकही करता, चित्रपटही करता, कसा वेळ जमवता सगळं एवढं? हां, वेल इन ॲडव्हान्स प्लॅन केलं तर होतं. म्हणजे ह्या नाटकाच्या तारखा आल्या तर दुसऱ्या मॅनेजरला द्यायच्या, दुसऱ्या नाटकाच्या मॅनेजरला द्यायचा. आणि फिल्मचं करायचं असेल तर त्यांना मी सांगतो की 2 महिन्यानंतर आपण शूटिंग करू शकतो. म्हणजे अगदी तुम्ही सांगितलं की पुढच्या महिन्यात करायचं आहे किंवा नाटकाच्या ऑलरेडी वेल इन ॲडव्हान्स पुढच्या महिन्याचं सगळ्या तारखा, थिएटर्स वगैरे सगळं बुक झालेले असतात. त्यामुळे तसं जमत नाही. त्यामुळे ते मी सांगतो त्यांना की 2 महिन्यानंतरच्या अवेलेबल होऊ शकतो मी शूटिंग करण्यासाठी. सो ते जर कॉपरेट करायला तयार असतील सो करतो मग मी तसं. हां, म्हणजे सगळ्यांना ट्रान्सपरन्सी ठेवली बेसिकली, तर काही इश्यू येत नाही तसं. नक्की. सर प्रेक्षकांना काय सांगाल की नाटक 2 वाजून 22 मिनिटांनी हे आमचं नाटक सध्या रंगभूमीवर खूप गाजतं आहे. एक खूप वेगळा जॉनरा आहे, हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर आणि कॉमेडीसुद्धा या नाटकात आहे. आणि सगळे तुमचे लाडके कलाकार आहेत असं मी मानतो या नाटकात. आणि खूप वेगळं एक नाटक तुम्हाला बघण्याचा एक्सपिरियन्स हे मी डेफिनेटली सांगतो. हे मी या नाटकात काम करतो म्हणून मी नाही सांगणार, पण एक खूप वेगळं नाटक बघण्याचा अनुभव तुम्हाला नक्की 2 वाजून 22 मिनिटांनी हे नाटक बघितल्यावर मिळेल. मराठी मूड हे यूट्यूब चॅनल तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. ह्याचे सगळे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि भरघोस प्रतिसाद द्या या चॅनलला. धन्यवाद.